नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचा आपला मराठी बॉय रिएक्शन चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज मी पाहिला नवरा माझा नवसाचा 2 आणि पहिल्याच दिवशीच लास्टचा शो भेटला मला लकीली, कारण आज सिनेमा डे होता। त्यामुळे 99 रुपये तिकीट असल्यामुळे सगळ्यांनी त्याचा एकदम उत्तम लाभ घेतलेला आहे। पूर्ण थिएटर कचाकच भरलेलं होतं। आता उद्या परवा खरी परीक्षा आहे की थिएटर कसं भरेल कसं नाही। पण मित्रांनो, 11:15चा रात्री 11:15च्या शोला मी गेलेलो आणि आता जवळजवळ 3-3:30 वाजले मी शूट करतोय। त्यानंतर रात्र असून सुद्धा शो कडक भरलेला होता। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गर्दी केवढी आहे। आणि शेवटचं पूर्ण मूवी संपला तरी एकही प्रेक्षक उठला नव्हता। इतका भारी मूवी आहे। मी अजून काय रिव्ह्यू करू शकतो याबद्दल। सो मित्र, ओव्हरऑल तुम्हाला माहितीच आहे, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 20 वर्षापूर्वी आलेला नवरा माझा नवसाचा ह्याचा सिक्वेल आहे। आणि माझं एकच रिव्ह्यू आहे ह्या चित्रपटाबद्दल की ह्याला बोलतात प्रॉपर सिक्वेल। कुठेही क्रिंज वाटत नाही, कुठेही रटाळपणा वाटत नाही आणि कुठेही फालतू वाटत नाही। एकदम प्रॉपर सिक्वेल आहे हा। आणि एक सांगायचं गेलं तर जसं सचिन पिळगावकरांची जी एक क्वालिटी आहे फिल्म मेकिंगची, परत एकदा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर प्लीज हा चित्रपट पाहायला नक्की जावा। फॅमिली एंटरटेनमेंट आहे, त्यात काय विषयच येत नाही। आणि ॲज युज्युअल सचिन सुप्रियाची जोडी नंबर 1 ॲज युज्युअल। स्वप्नील जोशी पण एव्हरेज होता, पण ठीक आहे, चांगली ॲक्टिंग केली आहे ॲज अ त्यांचा जावई। सॉरी, मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये बोललेलो होतो की मला असं वाटलेलं की तो त्यांचा मुलगा दाखवलाय, कारण फेसिंग, त्यामुळे असं मला वाटलं की तो त्यांचा मुलगा असेल, बट नाही। जी हेमाली इंगळेचा रोल आहे तो त्यांच्या मुलीचा रोल आहे आणि स्वप्नील जोशीचा रोल आहे तो त्यांच्या जावयाचा रोल आहे। खूप भारी ट्रॅजेडी दाखवली आहे आणि तुम्हाला नक्कीच सिक्वेल जरी असला तरी तुम्ही नवरा माझा नवसाच्या 1 मूवीशी कनेक्ट व्हाल आणि खूप असे प्रसंग येतील ज्यामध्ये तुम्ही कनेक्ट व्हायला भागच पडेल तुम्हाला। निर्मिती सावंतचा विषय सांगायला गेला तर तुम्हाला निर्मिती सावंतचा रोल ह्यावेळी मला असं वाटलेलं ट्रेलरमध्ये बघून की खरंच त्यांची ती आत्या दाखवली असेल, पण नाही, ती सध्या वेगळ्या भूमिकेमध्ये दाखवली आहे। ती भूमिका काय आहे ते मी नाही सांगणार। सोनू निगमच्या आवाजामध्ये ह्यावेळी आपल्याला लग्नाचं एक छान गाणं, मंत्रमुक्त करणारं गाणं आहे, ते नक्की ऐका तुम्ही। काय साखरपुड्या लग्नातलं गाणं ते एक नंबर आहे, म्हणजे भारी वाटलं गाणं ते, मला कुठेही असं फालतू नाही वाटलं। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यानंतर अजून एक गाणं आहे, ते आधी मला ऐकताना असं वाटलं की हे गाणं काय आहे, पण त्यामध्ये खूप सारे कॅमिओज आहेत जे सध्या ह्या जगात नाही आहेत, त्यांचे सुद्धा कॅमिओज आहेत, आणि जे सध्या आहेत त्यांचे सुद्धा ह्यामध्ये कॅमिओज आहेत। जे नवरा माझा नवसाचा 1 मध्ये होते त्यांचे कॅमिओज असतील, आणि ते कुठेतरी एक पार्ट 1 आणि पार्ट 2 ला कनेक्ट करण्याचं छान काम करतं। महाराष्ट्र भूषण अशोक सराफ साहेबांचं तर काय सांगू तुम्हाला, नादच करायचा नाही। ह्या वयात सुद्धा त्यांची टायमिंग अचूक आहे आणि कॉमेडीमध्ये नो कॉम्प्रोमाइज। नक्की तुम्हाला मजा येणार। हरीश दुधाडे सुद्धा एक चांगल्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात। यामध्ये एक विलनचीच भूमिका आहे, विलनच्या सहकार्याची भूमिका आहे। शेवटचा क्लायमॅक्स सुद्धा तुम्हाला थोडाफार प्रिडिक्टेबल वाटेल, पण काही लोकांना नाही वाटेल सुद्धा, पण मला वाटलेला, ॲज आपण फिल्मी असल्यामुळे आपल्याला कळतं की हा कॅरेक्टर इथे का आलाय किंवा काय। सिद्धार्थ जाधव ॲज युज्युअल, तुम्हाला एनर्जी माहितीच आहे त्याची कॉमेडीची, पण ह्यामध्ये ठीक आहे, चालून घेतलंय, थोडं जमलंय ना, असं नाही। 2-3 निगेटिव्ह पॉईंट्स इतकेच आहेत की काही कॅरेक्टर्स फक्त नावाला आहेत, म्हणजे त्यांचं काही त्यामध्ये अर्थच नाहीये, पण तरी पण ते आहेत, म्हणजे नुसते आहेत म्हणजे आहेत। पण ओव्हरऑल मूवी खूप चांगला आहे, यात काही शंका नाही। तुम्ही बघा, गणपतीपुळे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेलच, आणि ह्या वेळीचा प्रवास कोकण रेल्वेने आहे तो ऑब्वियसली एक नंबरच असेल, काय विषयच येत नाही। चित्रपट पाहायला विसरू नका। नवरा माझा नवसाचा 2 फक्त तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका।
चला मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.